उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध असलेली ही वडी कशी करायची ते पाहू. सुरुवातीला मी 1 वाटी बेसन घेतले आहे. बेसन चाळून घेतले आहे. आता एक बाऊल घेऊन त्यामध्ये ते 1 वाटी बेसन घेतले. 1 वाटी बेसनला 1 वाटी पाणी घालू. बाऊलमध्ये थोडे थोडे पाणी घालून बेसन आणि पाणी मिक्स करून घेऊ. असे थोडे थोडे पाणी घालून मिक्स करून घ्यायचे. त्यातील गुठळ्या फोडून घ्यायची. मी 1 वाटी पाणी घालून छान असे मिक्स करून घेतले आहे. त्यातील गुठळ्या पण बारीक करून घेतले आहे. हे बघा, याप्रमाणे असे छान मिश्रण करून घ्यायचे. आता हा बाऊल थोडा वेळ साईडला ठेवू. आता वडीमध्ये घालण्यासाठी 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या, लसूण व आले घेऊ. सुरुवातीला मी 1 कांदा बारीक चिरून घेतला. 2 हिरव्या मिरच्या देखील बारीक चिरून घेतली आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या व आल्याचा छोटा तुकडा घेतला आहे. वडीवर घालण्यासाठी कोथिंबीर पण छान बारीक चिरून घेतली आहे. वडीला छान आंबटसर चव येण्यासाठी थोडे चिंच पाण्यात भिजवून ठेवू, जे नंतर आपण वापरणार आहोत. चिरून घेतलेली मिरची दाताखाली न येण्यासाठी आपण मिरचीचे तुकडे, आले, लसूण व थोडे जिरे घालून खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊ. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊन तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडल्यावर अर्धा चमचा जिरे घातले. 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालून हिरव्या मिरचीचे पेस्ट घातली. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा छान लालसर भाजल्यावर त्यामध्ये पाव चमचा हळद घातली. परतून घेऊन त्यामध्ये तयार केलेले चिंचेचे पाने घातली. तुम्हाला वडी आंबटसर हवी असेल तर चिंचेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. हे सगळे छान परतून घेऊन त्यामध्ये तयार केलेले बेसनचे मिश्रण घालून घ्यायचे. असे थोडे थोडे करत सगळे मिश्रण घालून घ्यायचे. चवीसाठी 1 चमचा मीठ घातले. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून छान त्याला हलवत राहायचे. याच्यामध्ये तुम्हाला हवे तसे आंबट हवे असेल तर चिंचेचे प्रमाण वाढवू शकता व तिखट हवे असेल तर मिरचीचे प्रमाण देखील वाढवू शकता. मिरचीच्या ऐवजी लाल तिखट देखील वापरू शकता. हे पहा, असे गुठळ्या न होऊ देता त्याला कंटिन्यू हलवत राहायचे. चपाती, भाकरी बरोबर तोंडी लावायला या वड्या खूपच सुंदर लागतात. याची चव देखील छान आंबट तिखट लागते. पीठ छान शिजण्यासाठी 2 मिनिटं झाकण लावून वाफवून घेतली. बघा, पीठ पण छान शिजले आहे. एकदम मऊसूत बनले आहे. वड्या काढण्यासाठी 1 प्लेट घेऊन त्याला थोडे तेल लावून घेतले. इकडे आपले पीठ पण छान शिजले आहे. गॅस बंद करून सगळे पीठ प्लेटमध्ये थोडे थोडे काढून घेऊ. हाताने त्याला छान एकसमान करून घेऊ. पीठ थोडे गरम आहे. एका वाटीला थोडे तेल लावून वड्या एकसमान करून घेतल्या. वडीला आणखीनच छान टेस्ट येण्यासाठी वरून 1 चमचा तीळ घालून घेतले. बारीक चिरलेली कोथिंबीर पण वरून घालून घेतली. किसलेले ओले खोबरे घातल्यावर तर वडी आणखीनच छान चवदार लागते. बघा, दिसायला पण किती सुंदर दिसत आहे. पीठ अजून गरम आहे. पीठ असे थंड झाल्यावर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये वड्या पाडून घ्यायच्या. मी देखील छान अशा वड्या पाडून घेतल्या आहेत. वड्या पण एकदम परफेक्ट बनल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील करून बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.